आज आम्ही पोचलो होतो मुन्नारला. तर सिनिक व्ह्यू मुन्नार नाही, सिनिक व्ह्यू सिलेक्शन्स या एक ताजचं एक ग्रेड, एक वेगळ्या म्हणजे सेकंड ग्रेडचं हॉटेल आहे. तर तिथे आम्ही राहिलो होतो, म्हणजे तेच रिसॉर्ट तिथे आहे. तर त्याची एक हलकीशी झलक. संध्याकाळी आम्हाला कलरीपयट्टू नावाचं जे केरळचं खास हे मार्शल आर्ट्स ते बघायला हॉटेलने म्हणजे रिसॉर्टने अरेंज केलं होतं. तर ते आम्ही बघितलं. खूप छान वाटलं. म्हणजे त्याच्यात थोडासा योगासनांचा पण मला भास झाला की आपण ज्या योगासनाच्या पोजेस घेतो त्या पण यात खूप शिकवल्या जातात. आणि खूपच हे बघा, ते योगा ते बेसिक जे त्यांचे हे आहेत ना प्रकार, ते सगळे आसनांचे आहेत. नंतर इथे लाईटच्या काठ्या हातात घेतल्या होत्या आणि त्यांनी काही खेळ करून दाखवले. रिसॉर्टच्या दुकानामध्ये अशा सुंदर 2 मूर्त्या होत्या. रात्री जेवायला काहीतरी आम्ही एक भाजी आणि रोट्या एवढंच घेतलं होतं. रोट्या नाही म्हणजे नान वगैरे. पण त्याच्या आधी पापड वगैरे आले होते. पापड इथले वेगळे असतात. रिसॉर्टमध्ये उगाचच मला वाटलं एखादं गाणं म्हणत नाचावं म्हणजे फिरावं, म्हणून मी फिरत बसले आणि योगेशला म्हटलं जरा रेकॉर्डिंग कर. सो तेही झालं. मग आम्ही निघालो मुन्नार बघायला. तर ही एक बाग आहे तिथे फुलांची, छान वाटली बघायला. आणि या बागेकडे जाताना पण आजूबाजूला चहाचे मळे वगैरे आहेत, तर ते बघायला मजा येते. बेसिकली केरळमध्ये तुम्हाला बघायला खूप छान मिळतं, त्यामुळे इथे खूप सारी फुलं आणि या बागेत फिरायला मजा आली. तिथल्या एका डॅमच्या इथे गेलो आम्ही, म्हणजे धरणाच्या इथे. तर तिथे असं योगेशला उगाचच हौस वाटली की आपण हे असे फुगे फोडावे. सो असं ट्रिपला गेलं की आपल्याला लहान होता येतं, राईट. मस्त. मग आम्ही इथून निघालो दुसऱ्या एका डॅमकडे जायला, म्हणजे धरणाकडे जायला. हे इथलं धरण आम्ही एक ब्रिज आहे, तो ब्रिज क्रॉस करण्यासाठी निघालो आहे, कारण आमची गाडी दुसऱ्या बाजूला पार्क आहे. तर जाताना ही जे जंगलं दिसतात ना ती किंवा झाडं, ती खूप सुंदर आहेत. म्हणजे व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही होऊ शकत, इतकी सुंदर. उंच उंच निलगिरीची झाडं आहेत, खूप उंच आहेत आणि बघायला खूप छान आहेत. आणि इथे जंगलामध्ये एकच झाड नाही एका प्रकारचं, इथे वेगवेगळी, म्हणजे एक हे झाड असेल तर शेजारी दुसरं झाड, अजून त्याच्या शेजारी तिसरंच झाड असेल, असं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मध्येच चहाच्या बागा आहेत. तर हे खूप नयनरम्य आहे. फक्त आपल्या गाडीमध्ये खायला काहीतरी पाहिजे, कारण हा जो रस्ता आहे मुन्नारचा 2 तासाचा वगैरे, तर त्याच्यात काही एवढं खाण्याचे हाल होऊ शकतात. पण तरी मुन्नार बघताना तुम्हाला कमसे कम उकडलेली कणसं एवढं तरी मिळतं. उकडलेली कणसं तरी खायला मिळतील, कारण तिथे वाटेवर जिथे डॅम म्हणजे धरणं आहेत तिथे ॲटलिस्ट एवढं आहे. पण इथे तुम्ही फोटो काढू शकता. हां, इथं आहे इको पॉईंट. तर हे जे जंगल आहे ना ते बघायला छान वाटतं खूप. आपल्या महाबळेश्वरला जास्त चांगला इको येतो याच्यापेक्षा, पण हे बघायला छान आहे.
सो खूपच छान आहे. म्हणजे खरंच कॅमेऱ्यात एवढं येऊच शकत नाही, इतकं चांगलं आहे. तर आम्ही आमचा सेल्फी स्टँड लावला होता आणि हवे तसे फोटो काढत होतो किंवा काहीतरी बोलत होतो. तर हे बघा झाडं किती उंच आहेत आणि असं खायला प्यायला इथे आहे, पण आम्ही तसं काही खाल्लं नाही. या हे जे कुठला कुंडलिका डॅम आहे, हा कुंडलिका डॅम आहे बहुतेक, कुंडला डॅम आहे. हे सगळं रिसॉर्टमध्ये कॉम्प्लिमेंटरी दिलं होतं. त्यातलं आल्याचं लोणचं खूप मस्त होतं. नंतर थाई रेड करी आणि राईस केवढी क्वांटिटी आहे बघा, मी जे लाईव्ह सेशनमध्ये बोललो तसं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला जाताना रिसॉर्टची परत एकदा थोडं फोटो घेतला आणि निघालो.